सामनावीर पंकज, तर नॉन स्ट्राईकला तो विकी. तो संघातले पहिला वैयक्तिक कोट्यातील पहिला षटक टाकतोय तो मयूर. जुना की नवीन? नवीन. थांब, दिलं थांब. मागील सामन्यामध्ये एक धडाकेबाज फलंदाजी केली होती पंकजाने. तोच पंकज होता या ठिकाणी स्ट्राईकला पंकज, तर नॉन स्ट्राईकला विकी. तर पंच घनश्याम शिंदे यांच्या उजव्या बाजूने वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक टाकतो तो मयूर. संघ घनश्याम शिंदे यांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय मयूर. त्याला सामोर जाईल तो पंकज. या ठिकाणी धावचीत बाद होतो तो विकी. संघाला पहिला धक्का आणि पहिली सफलता मिळते ती ज्युनियर सम्राट या संघाला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ज्युनियर सम्राट या संघाकडून. विकी याची जाग घेण्यात जातो नवीन फलंदाज लोके. पुन्हा एकदा आपल्या माऱ्यावर मयूर, त्याला सामोर जाईल तो पंकज. आणि या ठिकाणी त्रिपाचित बाद होतो तो पंकज. सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते मयूर याच्याकडून. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद केले ते मयूराने. तर संघाला उसला दुसरा धक्का. वन साइड चेंबूर संघाला. पंकज जागेसाठी नवीन फलंदाज जातो तो कोण रे? प्रेम. स्ट्राईकला तो नवीनच फलंदाज प्रेम, त्याला सामोर जाईल तो एक यशस्वी गोलंदाज मयूर. सुंदर चेंडू, तितका सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. धावका निघत नाही, अजून संघाचं खातं खोललं नाही. जोरदार मारला फटका आणि या ठिकाणी धावचीत बाद होतोय. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी मयूराची. संघाला असला तिसरा धक्का. वन साइड चेंबूर प्रेम याच्या स्वरूपात. तर नवीन फलंदाज त्याची जागा जातो तो कोण रे? शामी. तर स्ट्राईकला प्रथमच जातो तो लोके. सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते ते मयूर याच्याकडून. सुंदरसा मारला फटका आणि चेंडू सीमा पार होता 4 धावांसाठी. 4 धावांनी वैयक्तिक तसं संघाचं खातं खोलतोय तो लोके. तो सुंदर गोलंदाजी करतो तो मयूर या ठिकाणी. दोन चेंडू बाकी ना? किती बाकी आहेत? 2 चेंडू बाकी आहेत ना? लास्ट बॉल आहे.
या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. लेग स्टिकचा खूपच बार चेंडू. पंच घनश्याम शिंदे वाईट डिक्लेअर करताना एक अवांतर धाव. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्येत 5. सुंदर तटला चेंडू आणि एक धाव धावून पूर्ण करतायत. या एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्येत 6. 3 गड्यांच्या मोबदल्यात 6 अशी धावसंख्या उभारली होती वन साईड चेंबूर संघाने. तर पायचा संघातर्फे दुसरं षटक घेऊन कोण येतो ते संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतो. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हर्षद. पंचांच्या उजव्या बाजून गोलंदाजी करतो हर्षद. त्याला सामोर गेलतो राईट हँड फलंदाज लोके. लेग स्टिकचा खूपच बार चेंडू. व्हाईट डिक्लेअर करताना एक अवांतर धावसंख्येत भर. जोरदार मारला चेंडू सीमा पार होतोय. ऑफसाईडच्या सीमेतला चेंडू. 4 धावासाठी चेंडू सीमा पार होतोय. 4 धावाने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली 11. लेग साईडच्या चेंडू एक धाव धावून पूर्ण करतो तो लोके. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्येत 12. आता प्रथम स्ट्राईकला लेफ्ट हँड फलंदाज शामी. त्याला सामोर जाईल तो हर्षद. पंच घनश्याम शिंदे याच्या उजव्या बाजून गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. त्याला सामोर जाईल तो शामी. ऑफ स्टिकचा खूपच बार चेंडू. पंच वाईट डिक्लेअर करताना एक अवांतर धाव. संघाच्या धावसंख्येत भर. संघाच्या धावसंख्येत 13. या ठिकाणी झेल सुटतोय लिएंडर यांच्याकडून. धावसंख्या आहे तिथे 13. पुढील चेंडू सुंदर तडल चेंडू. सुंदर क्षेत्र शोधतोय. एक धाव का रोखू शकत नाहीये. या एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 14. तो सुंदरशी फलंदाजी पाहायला मिळते शामी आणि लोके यांच्याकडून. किती बॉल झाले? 2 चेंडू बाकी या षटकातील. तो स्ट्राईकला तो धडाकेबाज फलंदाज लोके. जोरदार मारला चेंडू. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. या ठिकाणी धावचीची संधी आणि या धाव होतो तो शामी. संघाला असलेला 4था धक्का शामी याच्या स्वरूपात. नवीन कोरा शामीची जागा नोंद जातो तो मयूर. जोरदार मारला फटका. तितकं सुंदर सूत्ररक्षण होतंय. एकदा धाव पूर्ण करतो तो लोके. दरम्यान हे षटक संपतंय. कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 15. जुनियर सम्राट या ठिकाणी लवकरात लवकर सामना चालू करतोय. टीम मीटिंग घ्यायची नाही. कोण बॉलर? नवीन गोलंदाज रोहित. त्याला सामोर गेल तो लोके.
सुंदरशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते लोके यांच्याकडून. पहिला चेंडू जोरदार मारला फटकात. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. नऊ 15 आले. जोरदार मारला फटका आणि सुंदर चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाचं धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या तिथे 19. सुंदरशी फलंदाजी करतोय तो लोके. वारंवार या ठिकाणी गडी बाद होऊन पण सुंदरशी फलंदाजी पाहायला मिळते लोकेच्याकडून. बॉलर कोण बोला? रोहित. तो रोहित यांचा चांगला समाचार घेतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव धावून पूर्ण करतायत. सुंदर क्षेत्ररक्षण अजय याच्याकडून. एक धाव तर रोखू शकत नाही. एका धावाने संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होती 20. स्ट्राईकला येतो मयूर. स्ट्राईकला मयूर तर नॉन स्ट्राईकला लोके. तो पंच घनश्याम शिंदे यांच्या उजव्या बाजून गोलंदाजी करतो तो रोहित. सुंदरसा फटकार. चेंडू सीमा पार होत आहे. मयुरेच्या बॅटीतून हा पहिला चौकार. या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होती ती 24. सुंदरशी फलंदाजी पाहायला होते मयुराची. थोडासा महागडा करतो तो रोहित. लेग सिक्सच्या खूपच मारतो चेंडू. पंच व्हाईट डिक्लेअर करताना एक अवांतर धाव. या अवांतर धावेने संघाचं पावशतक फलकावर. संघाची धावसंख्या होती 25. पुढे चेंडू रोहितचा सुंदरसा दडा चेंडू आणि या ठिकाणी धावचीची संधी आणि या ठिकाणी धावचीत बाद होतो लोके. संघाला असला 5 ना रे. 5वा धक्का. लोकांचे सरपाल तर नवीन लोकेश जागेत जातो तो स्नेहल. सुंदरशी फलंदाजी करून या ठिकाणी बाजूला लोके. सुयोग पुरे या ठिकाणी तंबू मध्ये यायचंय. पहिलीमध्ये यायचंय. आणि कोण? अनिल आणि सुयोग पुरे. नाही पाऊस कुठे? पुढील चेंडू रोहितचा. त्याला समोर गेल तो स्नेहल. राईट हँड फलंदाज स्नेहल. जोरदार मारला फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव धावून पूर्ण करतात. एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर. किती आले? स्कोर संघाची धावसंख्या होती 26. 3 ओव्हर झाले ना. 3 और 8 11 है. या षटकामध्ये 11 धावा दिल्या तर रोहित यांनी. तर अनिल यांचे या ठिकाणी आगमन झालं. त्यांनी
अजय, त्याला सामोरं गेलतो स्नेहल. स्ट्राईकला स्नेहल, तर नॉन स्ट्राईकला मयूर. पण तो घनश्याम शिंदे यांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतो तो अजय. सुंदरसा चेंडू या ठिकाणी यष्टीचीत बाद होतोय तो. स्नेहल संघाला असला 6वा धक्का स्नेहलच्या स्वरूपात. तर सुंदरशी गोलंदाजी करतो अजय. पुढचा ना हा मंगलमूर्ती वडा. हायदवाड यांची नावं पण भयानक वेगवेगळी टाकले त्यांनी. या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकसाठी यायचं आहे मीम बॉईज मुकेश रॉयल चेंबूर तसेच मंगलमूर्ती वडाळा. राहुल ना स्ट्राईकला राहुल, तो सुंदरशी गोलंदाजी करतो तो अजय. त्याला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण, तर एक धाव धावून पूर्ण करतात. एका धावेने संघाची धावसंख्येत वर. संघाची धावसंख्या होती 27. पुढील चेंडू अजय याचा, त्याला सामोर गेलतो मयूर. सुंदर चेंडू, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण होतंय आणि आज फलंदाज बाद होत आहे, धावचीत बाद होत आहे. ग्राउंड के बाहर कैसा रिव्यू देगा? झालं नशीब बसले ना टीम मध्ये. संघाला असला 7वा धक्का. नवीन फलंदाज जातो तो टोनी. मयूर कोटी 27 बस. पुढील चेंडू सुंदर चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकण्याची यश मिळते अजय याला. अरे टोनी डाल टोनी. जोरदार माला चेंडू या ठिकाणी एक धाव धावून करतात. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेने संघाच्या धावसंख्येत वर. संघाची धावसंख्या होती ती किती आली? 28. पुढे चेंडू अजय याचा, त्याला सामोर गेलतो विकी. जोरदार मारला फटका आणि एक धाव धावून मिळवते. 29 झाले ना. संघाच्या धावसंख्येतील 29 विजयासाठी 30 धावांची गरज ज्युनियर सम्राट अंधुर या संघाला. हॅलो, मीम बॉयज मुकेश रॉयल चेंबूर वर्सेस मंगलमूर्ती वडा या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. ते बाय समोरच्या याच्यात ठेवले.
हॅलो, नाणेफेकसाठी या ठिकाणी यायचं आहे मीम बॉईज मुकेश ऑल चेंबूर वर्सेस कोण? वर्सेस मंगलमूर्ती वडाळा. मीम बॉईज मुकेश ऑल चेंबूर वर्सेस मंगलमूर्ती वडाळा. या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कोण जिंकला? नाणेफेकीचा कौल मंगलमूर्ती वडा यांच्या वजन लागलाय. काय घेणार आहे? विकीचा पहिला चेंडू विकी यांचा एक अवांतर धावने संघाची धावसंख्येत भर पडते. स्ट्राईकला तर लिअँडर, तर नॉन स्ट्राईकला अक्षय. सुंदर चेंडू तिथले चढवला चेंडू. एक धाव धावून म्हणावं लागेल. चोरटी धाव धावण्यात यश मिळत आहे. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या दिली 2. पुढील चेंडू विकीचा. आता स्ट्राईकला येतो अक्षय, तर नॉन स्ट्राईकला आहे लिअँडर. जोरदार मारला फटका आणि एक धाव. या ठिकाणी धावची संधी होती आणि एक धाव धावून पूर्ण करतात. एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 4. या ठिकाणी सुंदरशी गोलंदाजी करतो तो विकी, तर त्याला सामोर जाईल तो लिअँडर. स्ट्राईकला लिअँडर, तर नॉन स्ट्राईकला अक्षय. आणि एक धाव धावून पूर्ण करतायत. बॉल किती आले? बॉल किती आले? शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या 6. दरम्यान षटक संपतंय. एका षटका संपल्यानंतर संघाची धावसंख्या ती बिनबाद 7. 18 बॉल 23 ना. विजयासाठी 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. आता स्ट्राईकला येतो अक्षय, तर पंच घनश्याम शिंदे यांच्या उजव्या बाजून गोलंदाजी करतो. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा स्नेहल. या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकतो तो स्नेहल.
सुंदर चेंडू या ठिकाणी फिरवला स्नेल याने. पहिला 35 किया चाहिए बॉलिंग आ रहा है ना सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी स्नेल याची. या ठिकाणी सुंदर चेंडू हाताळतो तो स्नेहल. तर स्ट्राईकला आता लिएंडर. कैसा दिखे तुम्हाला सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी एक धाव धावून पूर्ण केली आहे. संघाचा दुहेरी अंकात पदार्पण. संघाची धावसंख्या 10. विजयी 30 धावांचा पाठलाग करताना ज्युनियर सम्राट अंधेरी. पुढील चेंडू सुंदर चेंडू या ठिकाणी हाताळतो स्नेहल आणि चेंडू सीमा पार होता 4 धावांसाठी. एक बॉल बाकी आहे. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. बरोबर दुसरा चेंडू सीमा पार होतो लिएंडर यांच्याकडून. बरोबर 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळत आहेत. संघाची धाव संख्या किती? 18 आली ना. विजयासाठी 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. विजयासाठी 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. प्लास्टिक चाहिए अपने को ढकने के लिए मशीन. हाँ मशीन मशीन से यहाँ पे ये पानी वाली साइड जरूर लग जाएगी. अरे पण याच्यावर आहे ना कागद बाबा. सुंदर शिकवलं या ठिकाणी त्रिपाठीत बाजूचा अक्षय. संघाला असला पहिला धक्का. विजयासाठी 12 चेंडू आणि 11 धावांची गरज या ठिकाणी ज्युनियर सम्राट अंधेरी संघाला. बॅटिंग बॅटिंग कोणाची बॅटिंग? तशी पहिली मॅच नव्हती मंगळमध्ये. बॅट्समॅन पाहिजे. हॅलो. सुंदर चेंडू या ठिकाणी एक धाव. 10 बॉल 11 ना. विजयासाठी 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. स्ट्राईकला मयूर. आणि एक धाव. हाँ बोल ना. रुक मत कर. डीजे नहीं है ना इधर.
एक मिनिट खूप बेस्ट आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू लागतो तो कुठे गेला बॉलरचं नाव काय रे? पंकज ना. तो पुढील चेंडू पंकज येतो त्याला समोर झाला तो मयूर. एक बॉल बाकी आहे ना, एक बॉल बाकी आहे. आणि चेंडू सीमा मारतोय 4 धावांसाठी. जिंकू तर आम्ही ठरवू ना जिंकले तर काय? किती पाहिजे 4 पाहिजे विजयासाठी 4 धावांची गरज. शामी शामी आणि चेंडू सीमा मारतोय आणि या ठिकाणी विजय होतो तो ज्युनियर सम्राट अंधेरी संघ. आणि या सामन्याचा सामना करतो तो लिएंडर. तर या सामन्याचा सामना होईल रॉयल फॅमिलीचे सदस्य सुयोग भुरे यांच्या हस्ते देण्यात येत आहे. जा लवकर.